Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शहरातील कपिलेश्वर मंदिरामागील विहिरीत रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शहरावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवम परशुराम सुंडीकर वय 7 आणि परशुराम राजू निलस्कर वय 11 हे दोघे पोहण्यासाठी विहिरीत गेले होते. पोहत असताना विहिरीच्या कठड्याची भिंत अचानक कोसळून त्यांच्या अंगावर पडली. त्यामुळे दोघेही पाण्यात अडकून बुडाल्याची माहिती समोर आली आहे. मृत दोन्ही मुले शिवाजीनगर व शहापूर येथील जेड गल्ली परिसरातील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्यांच्या आक्रोशाने वातावरण गहिवरून गेले. अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबवून एका मुलाचा मृतदेह बाहेर काढला असून आणखी एकाचा मृतदेह अद्याप हाती लागलेला नाही. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सिंदगी तालुक्यातील गोलगेरी येथे घरासमोर उभा केलेला नवीन JCB रातोरात चोरीस गेल्याची घटना घडली. पण पेट्रोल पंपावर केलेल्या अवघ्या 100 रुपयांच्या फोन पे व्यवहारातून पोलिसांनी या चोरीचा छडा लावून 2 आरोपींना अटक केली आहे. सायपन भगवान यांनी सुमारे 35 लाख रुपये खर्च करून नवीन JCB खरेदी केला होता. पूजा करून त्यांनी तो घरासमोर उभा केला होता. सकाळी उठल्यावर JCB चोरीस गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. घरासमोरील CCTV फुटेज तपासलं असता रात्रीच्या वेळी 2 चोरट्यांनी JCB चोरल्याचं स्पष्ट झालं. याबाबत कलकेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. चोरट्यांनी चलाखीने JCB मधील GPS यंत्रणा कापून टाकली होती. देवर हिप्परगी येथील एका पेट्रोल पंपावर आरोपींनी फोन पेद्वारे 100 रुपयांचे पेट्रोल भरले होते. या व्यवहाराच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. संबंधित मोबाईल क्रमांकाचा मागोवा घेत पोलिसांनी शिवाजी रायतमुरे व हुवण्णा बंडागर या दोघांना अटक केली. अमर रहे शहीद जवान रामचंद्र पाटील अमर रहे, भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम, वंदे मातरम अशा गगनभेदी घोषणांनी आणि साश्रुपूर्ण नयनांनी बेळगाव तालुक्यातील कर्ले गावात शहीद नायक रामचंद्र मोहन पाटील यांना आज रविवार दिनांक 3 मे रोजी लष्करी व शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी हजारोंच्या जनसमुदायाने उपस्थित राहून वीर जवानाला अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शहीद नायक रामचंद्र पाटील यांच्या पार्थिवावर कर्ले येथे रविवारी सकाळी 10 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लष्कराच्या जवानांनी मानवंदना दिली. वडील, आई, पत्नी श्रुती पाटील यांच्यासह संपूर्ण कुटुंबियांचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला. अखेरचा निरोप देताना संपूर्ण कर्लेगाव आणि परिसर शोकमग्न झाला होता. अंबाला कॅन्ट हरियाणा येथे सैन्य दलात सेवा बजावत असलेले नायक रामचंद्र मोहन पाटील यांचा शुक्रवारी उज्जैन गरोठ महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला. घरच्या कार्यक्रमासाठी 1 महिन्याची सुट्टी घेऊन ते कारने गावी येत होते. त्यावेळी त्यांच्या कारची ट्रकला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात रामचंद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, भाऊ आणि 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्स पर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे
मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स 397 बार ए खडे बाजार शहापूर बेळगाव. रिक्षात प्रवाशाचे विसरलेले सोने, रोख रक्कम, ऐवजाची बॅग अवघ्या 24 तासाच्या आत प्रामाणिकपणे परत करणाऱ्या रिक्षा चालकाचा आभार व्यक्त करण्यात आला. सहदेव सोमाना मोरे राहणार असोगा असं या रिक्षा चालकाचं नाव आहे. रिक्षा चालकानं प्रवाशाची रिक्षात अनावधानाने राहून गेलेली पर्स सांभाळून ठेवत परत केली. याबाबत माहिती अशी की शुक्रवारी दिनांक 1 मे रोजी पुण्याहून आपल्या मूळ गावी करंबळ येथे विवाह निमित्ताने आलेल्या राजश्री सुभाष मनोळकर या सायंकाळी खानापूर येथे उतरल्या. राजा शिवछत्रपती चौकातून आपल्या गावी करंबळ येथे जाण्यासाठी त्यांनी रिक्षा केली. या रिक्षामध्ये 3 महिला आणि 2 मुले बसली होती. मात्र प्रवासाच्या गडबडीत राजश्री यांनी पर्स रिक्षामध्येच विसरून गेल्या. दरम्यान रिक्षाचालक सहदेव सोमाना मोरे यांनी रात्री घरी परतल्यानंतर नेहमीप्रमाणे रिक्षा स्वच्छ करत असताना त्यांना रिक्षामध्ये पर्स सापडली. पर्स उघडून पाहिल्यावर त्यामध्ये 1.5 तोळ्याचा हार व रोख रक्कम असल्याचं दिसून आलं. त्यांनी तात्काळ त्या पर्सच्या मालकिणीचा शोध घेऊन सर्व वस्तू परत करण्यात आले. यावेळी रिक्षाचालक सहदेव मोरे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानण्यात आले. गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोध घेऊन हरवलेले 10 मोबाईल हस्तगत केले असून ते संबंधित मालकांना परत करण्यात आले. नागरिकांनी हरवलेल्या मोबाईल प्रकरणी केलेल्या तक्रारींची CEIR पोर्टलवर नोंद घेऊन गोकाक ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे 10 मोबाईलचा शोध लावला. तपासानंतर हे मोबाईल जप्त करून संबंधित मालकांना परत देण्यात आले. मोबाईल हरवल्यास नागरिकांनी तात्काळ CEIR पोर्टलवर तक्रार नोंदवावी असं आवाहन गोकाक ग्रामीण पोलिसांनी केलं आहे. घटप्रभा पोलीस ठाण्याच्या वतीने हरवलेले मोबाईल CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोधून संबंधित मूळ वारसदारांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत घटप्रभा पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. मोबाईल हरवल्यानंतर संबंधित नागरिकांनी CEIR पोर्टलवर आवश्यक माहिती नोंदवून तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे घटप्रभा पोलिसांनी मोबाईलचा मागोवा घेत तपास सुरू केला. त्यानंतर संबंधित मोबाईल जप्त करून ते मूळ वारसदारांच्या ताब्यात देण्यात आले. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. उद्यमबाग पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री विरोधात कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या 2घांना अटक केली. या कारवाईमध्ये गांजा, दुचाकी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 1,32,270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काल शनिवार दिनांक 2 मे रोजी पार्वतीनगर उद्यमबाग परिसरात आरोपी गांजा विक्री करत असल्याची माहिती उद्यमबाग पोलीस ठाण्याचे PSI PG गंडपगोळ यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने छापा टाकून गुंडू कोवाडकर वय 22 आणि प्रज्वल ज्ञानेश कांबळे दोघेही राहणार उसगाव या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून 26,750 रुपये किमतीचा 535 ग्रॅम गांजा, 40,000 रुपयांची मोटारसायकल, 520 रुपये रोख रक्कम आणि 65,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल संच असा एकूण 1,32,270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीत शनिवारी चुरशीने मतदान पार पडले. यंदाच्या निवडणुकीत मातब्बर वकील नेते रिंगणात उतरल्याने निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅडव्होकेट BJ गंगाई यांनी 604 मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅडव्होकेट पवन पाटील आणि अॅडव्होकेट जयश्री मंडोळी यांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. निवडणुकीच्या निकालानंतर विजय उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.
बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा मोठ्या उत्साहात आणि चुरशीचं वातावरण पाहायला मिळालं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव, खजिनदार तसेच कार्यकारिणी सदस्य अशा महत्वाच्या पदांसाठी मतदान घेण्यात आले. पिरणवाडी परिसरात कर्ज फेडण्यासाठी सासूनेच स्वतःच्या जावयाच्या घरात चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. उज्ज्वला कम्मार असं आरोपी सासूचं नाव असून तिने साथीदार शिवा अप्पय्या याच्या मदतीने ही चोरी केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. मिळालेल्या माहितीनुसार पिरणवाडीतील एक दाम्पत्य आपल्या मित्राच्या लग्नासाठी बाहेर गेले होते. घरात राहण्यास सांगून त्यांनी सासू उज्ज्वला हिला घरीच ठेवले होते. मात्र घरात कोणी नसल्याची संधी साधून उज्ज्वला हिने चोरी केली. यावेळी तिला शिवा अप्पय्या याचीही साथ मिळाल्याचं समोर आलंय. घरातील कपाटात ठेवलेले मुलीचे सोन्याचे बांगड्या, अंगठ्या, नेकलेससह तब्बल 110 ग्रॅम सोन्याचे दागिने उज्ज्वला हिने लंपास केले. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे 16,57,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे. 20 मे पासून अनिश्चित कालावधीसाठी संप पुकारण्याची घोषणा परिवहन कर्मचारी संघटनेने केली आहे. त्यामुळे 20 मे पासून राज्य परिवहनमधील 4ही निगममधील बस सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. राज्य परिवहन कर्मचारी संयुक्त कृती समितीचे संयोजक जयदेव राजे अर्स यांनी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, अन्यथा आम्ही संपावर जाऊ. 20 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून परिवहन कर्मचारी अनिश्चित कालावधीसाठी संपावर जातील असा इशारा दिला. या संपामध्ये 1,25,000हून अधिक कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे. परिवहन कर्मचारी संयुक्त कृती समितीने अनेक मागण्या मांडल्या असून सरकारसोबत झालेल्या चर्चेच्या 12 फेऱ्या यापूर्वी निष्फळ ठरल्याचा आरोप केला आहे. राज्य सरकार 38 महिन्यांऐवजी 26 महिन्यांची थकबाकी देण्यास तयार असले तरी कर्मचाऱ्यांनी हे नाकारलं असून उर्वरित सर्व मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. मार्केट पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून 5 जणांना ताब्यात घेतले तर 1 जण फरार झाला. या कारवाईमध्ये रोख रक्कम व जुगारासाठी वापरण्यात येणारे इस्पिक पत्ते जप्त करण्यात आले. काल शनिवार दिनांक 2 मे रोजी वीरभद्रनगर येथील सार्वजनिक ठिकाणी काही जण पैशांवर जुगार खेळत असल्याची माहिती मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय विठ्ठल हवण्णवर यांना मिळाली. त्यानुसार पीएसआय हवण्णवर व त्यांच्या पथकाने छापा टाकून मोशीन खान मुनीर खान पठाण वय 36, शोहेब मनसूर मकानदार वय 34, हारून रशीद राजेसाब तिगडी वय 46, जानर सादिक इम्तियाज घीवाले वय 31 आणि मोहम्मद रशीद मोहम्मद सलीम बेपारी यांना ताब्यात घेतले. जाफर मिरासाब सनदी हा फरार झाला. पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम व इस्पिक पत्ते जप्त केले. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. खडेबाजार पोलिसांनी कल्याण मटका घेणाऱ्या तरुणाला शनिवारी अटक केली आहे. यासंबंधी 2 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आलाय. परशुराम मिनाजी मोरे व 21 असं त्याचं नाव आहे. खडेबाजारचे पोलीस उपनिरीक्षक आनंद आदगोंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्याच्याजवळून 650 रुपये रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. आपण कामत गल्ली येथील गजानन गर्डे याला चिठ्ठ्या पोहोचवत असल्याची कबुली परशुरामने दिल्याने गजाननवर ही एफआयआर दाखल करण्यात आलाय. शिवाजी रोड नाल्याजवळ ही कारवाई करण्यात आली. तुरमुरी येथील कचरा डेपोला खासदार जगदीश शेट्टर यांनी शनिवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. परिसरात पसरलेली तीव्र दुर्गंधी, अस्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ पाहून त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. येथील परिस्थिती अत्यंत गंभीर असून सदर कचरा डेपो लवकरात लवकर बंद करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. तुरमुरी कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रोगराई, दुर्गंधी, प्रदूषण आणि विविध आरोग्य समस्या वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी खासदारांसमोर मांडली. या डेपोमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. खासदार जगदीश शेट्टर यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. कचरा डेपो बंद करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 180021240550. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील डॉक्टर अल्फिया मोहम्मद बागवान यांना महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्यांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर विभागाच्या वतीने दिला जाणारा मानाचा जिल्हा युवती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 1 मे रोजी छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉक्टर अल्फिया बागवान यांनी आजपर्यंत सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रम राबवले आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. श्री पंत महाराज गुरुदेव दत्त मंदिराशेजारील शाळा परिसरात पहिल्या टप्प्यात 11 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात स्थानिक हवामानाला अनुरूप आणि पर्यावरणपूरक अशा विविध देशी वृक्ष प्रजातींची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये करंज, शिवण, सोनचाफा, फणस आणि इंडियन ट्युलिप या वृक्षांची लागवड करण्यात आली. पुढील काळामध्ये याच परिसरात 200हून अधिक वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. धावत्या ट्रकला आग लागल्याची घटना शनिवारी बैलहोंगल तालुक्यातील सानिकोप जवळ घडली. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र ट्रक व ट्रकमधील मका जळाला आहे. या ट्रकमधून 620 पोती मका घेऊन नरगुंदहून बेळगावला येताना ही घटना घडली. ट्रक बैलहोंगल तालुक्यातील सानिकोप जवळ पोहोचताच इंजिनमधून धूर आला. काही क्षणातच इंजिनने पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच चालकाने रस्त्याशेजारी ट्रक उभा करून केबिनमधून उडी मारली. बघता बघता आग सर्वत्र व्यापली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत ट्रकमधील निम्म्याहून अधिक मकाही जळून खाक झाला होता. या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम सोमवार पेठ टिळकवाडी येथील डॉक्टर नीता देशपांडे डायबिटीस सेंटरमध्ये उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष के.एल. मजूकर उपस्थित होते. व्यासपीठावर कार्यवाह सुरेंद्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते. यावेळी के.एल. मजूकर यांनी कॉन्स्टंटिनोपॉलचा पाडाव या ऐतिहासिक घटनेचे रंजक व तपशीलवार वर्णन केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक परशुराम पुजेरी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. भरत गावडे व चंद्रशेखर गायकवाड यांनी कविता वाचन केले. सुरेंद्र देसाई यांनी स्वागत केले तर आभार शिवराज पाटील यांनी मानले. खानापूर तालुक्यात डीजे लावण्यास परवानगी देण्यात यावी यासाठी नियम शिथिल करण्यात यावेत. खानापूरसह ग्रामीण भागामध्ये सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर डीजे वाजवण्याच्या वेळेवरील निर्बंध शिथिल करावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10 वाजेपर्यंतच डीजे वाजवण्यास परवानगी असली तरी सध्या बहुतेक विवाह व इतर कार्यक्रम सायंकाळी आयोजित केले जात असल्याने वेळेची मर्यादा वाढवण्याची गरज असून रात्री 11 वाजेपर्यंत डीजे लावण्यास परवानगी द्यावी अशी मागणी खानापूर तालुका साऊंड सिस्टीम असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे. बेळगाव शहरात 1 बेस 1 टॉप या मर्यादित डीजे लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये विशेषतः खानापूर तालुक्यात अशा प्रकारच्या परवानगीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक नागरिक व साऊंड मालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सध्या विविध कार्यक्रम होत असले तरी ते सायंकाळच्या सत्रात होत असल्याने डीजे लावण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे हे निर्णय शिथिल करावेत अशी मागणी होत आहे. एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या 5,000 विद्यार्थ्यांचा भव्य प्रतिभा पुरस्कार व सत्कार सोहळा येत्या 24 मे रोजी विजयपूर येथील कित्तूर राणी चन्नम्मा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. पंचमसाली समाजाच्या वतीने प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती समाजाचे नेते डॉक्टर सुरेश बिरादार यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर बिरादार यांनी सांगितले की पंचमसाली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. जिल्हाभरातील हजारो विद्यार्थ्यांचा एकाच व्यासपीठावर गौरव होणार असून हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. पंचमसाली समाज हा प्रामुख्याने कृषीवर आधारित असून समाजात अनेक गरीब कुटुंबे आहेत. अशा परिस्थितीत प्रतिभावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पुढे जाण्याची संधी मिळावी आणि इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी या हेतूने कित्तूर आणि चन्नम्मा विजय उत्सव समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी हनुमंत सारवाड, BL बिरादार, अशोक बिरादार, बसवराज कलसगोंड, मुथू जंगमशेट्टी आदी उपस्थित होते. जिल्ह्याचे पालकमंत्री MB पाटील हे सोमवार दिनांक 4 रोजी विजयपूर शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत. शहरातील रस्ते व वसतिगृह विकासाशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कामांना यावेळी प्रारंभ होणार आहे. सकाळी 11 वाजता गोलगुंबज ते हकीम चौक दरम्यान सुमारे 2 कोटी रुपयांच्या खर्चाच्या रस्ता विकास कामाचा शुभारंभ होईल. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता वॉर्ड क्रमांक 18 मध्ये 2 कोटी रुपयांच्या खर्चाने अनुसूचित जातींसाठी सरकारी मॅट्रिक पूर्व मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन तसेच हरण शिकारी ओणी येथील रस्ता सुधारणा कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी 11 वाजता कासगेरी ओणी येथील खादी ग्रामोद्योग पासून मुबिन सर्कलपर्यंत 3 कोटी रुपयांच्या खर्चाच्या रस्ता सुधारणा कामांना सुरुवात होणार आहे. जमखंडी तालुक्यातील हिप्परगी धरणापुढील कृष्णा नदीपात्र कोरडे पडले आहे. परिणामी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असताना धरणातून 0.5 TMC पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीपात्रात सोडण्यात येत असून यामुळे या भागातील कृष्णाकाठच्या शेतकऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी पुढे चीक पडसलगी बंधाऱ्यात थोडे पाणी असले तरी ते मे अखेरपर्यंत पाणी पुरण्याची शक्यता कमी असून तरी महाराष्ट्रातील कोयना जलाशयातून पाणी कृष्णा नदीत सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यातून व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.